महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानं राज्यातल्या प्रमुख 6 राजकीय पक्षांची 6 ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू होत आहे. राज्यात 288 जागांसाठी विधानसभा निवडणूक होत असून 2019 ते 2024 हा 5 वर्षाचा कार्यकाळ महाराष्ट्राच्या राजकारणाला 360 अंशात बदलणारा ठरला. महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्ताच्या घडीला शिवसेना शिंदे गटाचे 40 आमदार, भाजपाचे 103 आमदार तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत. या संख्याबळासह समर्थक अपक्षांच्या महायुतीचं सरकार आज सत्तेत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात 13 आमदार, शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत 15 आमदार तर काँग्रेसचे एकूण 43 आमदार आहेत. या व्यतिरिक्त राज्यात बहुजन विकास आघाडीचे 3, समाजवादी पार्टीचे 2, MIM चे 2, प्रहार जनशक्तीचे 2, मनसे 1, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 1, शेकाप 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य शक्ती पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 आणि अपक्ष 13 अशी आमदार संख्या सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील हे चित्र कसं बदलत गेलं किंवा येणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारसंघासह मतदारांसाठी सुद्धा कोणत्या गोष्टी प्रामुख्याने बदलल्या आहेत, याचप्रमाणे येणारी निवडणूक कशी असेल जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी तुषार खाडे आणि तुम्ही पाहताय ढिंच्याक मराठी चॅनल. मंडळी, तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मंडळी, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 2 अधिकचे पक्ष आपल्याला दिसतील. मनसे, भाजपा, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी हे 4 पक्ष जसेच्या तसे आहेत. मात्र शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे 2 पक्ष निर्माण झाले आहेत. हे सर्व सत्तेच्या खुर्चीसाठी येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला उतरताना दिसणार आहेत. 2019 सालची विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्या युतीने एकत्रित लढली होती. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हींनी आघाडी करत ही निवडणूक लढवली होती. निकालात भाजप आणि शिवसेनेच्या युतीला बहुमत मिळालं होतं, परंतु मुख्यमंत्री पदावरून ही युती तुटली. यानंतर सलग काही दिवस महाराष्ट्रात राजकीय प्रयोग सुरू होते. 13 नोव्हेंबर 2019 हा दिवस यापैकीच एक. भल्या पहाटे अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राजभवनात पोहोचले. अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली. पुढच्या काही तासातच हा प्रयोग फसल्याचं स्पष्ट झालं, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाच्या आमदारांनी नंतर भाजप सोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान राज्यात दुसरा राजकीय प्रयोग सुरू झाला होता. शिवसेनेनं कॉमन मिनिमम प्रोग्राम कारण पुढे करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेची आघाडी केली. हा राजकीय प्रयोग त्यावेळी यशस्वी झाला. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी याला महाविकास आघाडी असं नाव दिलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाविकास आघाडीने आपले मंत्रिमंडळ निश्चित केलं. यानंतर जवळपास 2.5 वर्ष राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. दरम्यान मार्च 2020 ते अगदी 2022 पर्यंत जगभरात कोरोनाचं संकट आलं होतं. या काळात तत्कालीन ठाकरे सरकारची प्रशासकीय गुणांची मोठी कसोटी लागली होती. कोविडची लाट ओसरली आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा तिसरा राजकीय प्रयोग करण्यात आला. मंडळी, 20 जून 2022 रोजी महाविकास आघाडीत नगर विकास खात्याचे मंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल झाले आणि थेट सुरतला रवाना झाले. पाहता पाहता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार आणि जवळपास 10 अपक्षांचा पाठिंबा घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. 30 जून 2022 रोजी राज्यात पुन्हा शिवसेनेचा एक गट आणि भाजपा असं युतीचं सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या तारखेपर्यंत राज्यात 3 सरकार स्थापन झाली होती. पण महाराष्ट्रातील राजकीय सर्कस इथपर्यंतच थांबणार नव्हती. यानंतर शिवसेनेत बंड केलेल्या गटानेच पक्षावर दावा केला. निवडणूक आयोगात पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून बहाल करण्यात आलं.
दुसरीकडे आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालय, विधानसभा अध्यक्ष आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालय अशी अजूनही अपात्रतेची सुनावणी प्रलंबित आहे. हा राजकीय खेळ इथपर्यंत थांबलेला नाही, तर राज्यातील दुसऱ्या प्रादेशिक पक्षातही ही फूट पडताना दिसली. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार पक्षातील 9 जणांसोबत राजभवनात पोहोचले आणि त्यांनी युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काही दिवसातच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांसोबत पक्षातले 40 आमदार आले आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. यानंतर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आणि शरद पवार नाही तर आपणच पक्षाचे कसे राष्ट्रीय अध्यक्ष आहोत याची घोषणा केली. शिवसेनेप्रमाणे इथंही निवडणूक आयोगानं अजित पवार यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं. हा संपूर्ण घटनाक्रम खरं तर महाराष्ट्राच्या जनतेने याची देहा याची डोळा पाहिला. पण विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने राज्यात गेल्या 5 वर्षात काय घडलं याची उजळणी करणं सुद्धा महत्वाचे आहे. मंडळी, ही सर्व राजकीय उलाढापालट झाल्यानंतर आत्ताची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यामुळे पक्षाची विचारधारा, पक्षफुटी, पक्षावर केलेले दावे, सत्तेसाठी झालेले राजकीय प्रयोग आणि अनेक राजकीय भूकंप अनुभवल्यानंतर जनता आता कोणाच्या बाजूने कौल देणार हे अत्यंत महत्वाचे आहे. खरं तर निवडणुकीत मतदारांसाठी सुद्धा कस लागणार आहे, कारण आतापर्यंत पारंपरिक युती आणि आघाडी या 2 प्रमुख विचारधारा किंवा आघाड्या पाहून मतदान केलं जात होतं. पण आता जातीय गणितही कायम महत्वाचे ठरत गेलेत. यावेळी विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 2 टोकाच्या विचारधारा असलेले पक्ष दोन्ही आघाड्यांमध्ये एकमेकांसोबत आहेत. आरक्षणाचा प्रश्न अधिक तीव्र झालेला आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, आदिवासी विरुद्ध धनगर हे वाद निर्माण झालेले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे यात संतुलन ठेवताना मोठी कसोटी लागणार आहे. कारण कोणत्याही एका समाजाची बाजू घेतली तर दुसरी दुरावेल ही भीती आहे. तसंच मनसे पुन्हा एकदा स्वबळावर उतरले आहे. त्यामुळे त्यांचं काय स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात आहे हे सुद्धा स्पष्ट होईल. इतर छोटे मोठे पक्ष आणि तिसरी आघाडी सुद्धा हरियाणा सारखी महत्वाची ठरेल का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची आतापर्यंत आपली पारंपरिक वोट बँक होती. काही हक्काचे मतदार होते. परंतु राजकीय बदलानंतर जशी पक्षात फूट पडली तसेच मतांमध्ये सुद्धा विभाजन झालंय. याचाही परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येऊ शकतो. राज्यात गेल्या 2 वर्षापासून युतीचं सरकार आहे, परंतु राजकीय आघाड्या, पक्षफुटी यामुळे राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा तीव्र होत गेलेत. या विधानसभा निवडणुकीत थेट सामना आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच होणार आहे. विविध राजकीय हालचाली सुरू असताना गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात आता वादही तीव्र होत गेलेत. मराठवाड्यापासून सुरू झालेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन वर्षभरातच राज्यव्यापी बनले आणि इतकंच नाही तर यावरून राजकारणही भरपूर ढवळून निघाले. सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या ही मागणी आणि हा पेच राज्य सरकारसाठी कसोटीचा ठरलाय. राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षणाची घोषणा केली, परंतु आजही हे आंदोलन सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी सुरूच आहे. या मागणीला अर्थात ओबीसीचे नेते आणि समाजाने विरोध दर्शवला. ओबीसी आरक्षणात वाटेकरी नको, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची भूमिका ठेवत लक्ष्मण हाके, मंत्री छगन भुजबळ यांसह अनेक ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. याचे पडसाद नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही काही ठिकाणी ठरले. मराठा आणि ओबीसी समाजासोबत धनगर समाजाला सुद्धा आदिवासी प्रवर्गातून आरक्षणाची जुनी मागणी पुन्हा पुन्हा वर आली असून सरकारसाठी हे एक दुसरं आव्हान बनलंय. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी आदिवासी समाजाने विरोध केलाय. यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह 13 आमदारांनी मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारली. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाने राज्यात मोठं एक रौद्ररूप धारण केलंय. त्यांनीही निवडणुकीसाठी आपली राजकीय भूमिका मांडल्याने राज्यातील अनेक मतदारसंघात याचा प्रभाव दिसून येतोय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. यानंतर राज्यात महायुती विधानसभेसाठी आक्रमक झालेली दिसली. अनेक मोठ्या घोषणा सरकारने गेल्या काही दिवसात आणल्या. यात माझी लाडकी बहीण योजना,
युवा प्रशिक्षण योजना, याचप्रमाणे युवकांना मिळणारा भत्ता यासह अनेक योजनांमधून जनतेला यांच्या बँक खात्यातून थेट पैसे मिळणार आहेत. यामुळे महाविकास आघाडी समोरील आव्हान सुद्धा वाढलेलं आहे. परंतु आता जनता 5 वर्षातले राजकीय भूकंप, विचारधारा, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दुष्काळ, नैतिकता या मुद्द्यावर मतदान करणार की आरक्षण, जातीय समीकरण आणि नवनवीन आघाड्या स्वीकारून मतदान करणार, हे सगळं आता आपल्याला पाहावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? यावेळी महाराष्ट्रामध्ये कोणतं सरकार येईल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.